लातूरचा असा एक तुमच्या आयुष्यातला एक मित्र आहे जो तुम्ही खूप अगोदर एक किस्सा सांगितलेला तसा बैठकीत दुबईला मिक्ताच्या वेळेला असं एक सांगितलं की एक तुमच्या आयुष्यातला असा मित्र आहे जो खूप त्यावेळेला तशा अर्थाने आर्थिक स्थिती वेगळ्या पद्धतीचे होते वगैरे असं एक मला आठवतं एक किस्सा, पण तो तुमच्या आयुष्याला एक दिशा देणारा किंवा तशा अर्थाने ठेवलेला आणि नंतर तुम्ही ज्यावेळेला लातूरला गेलात त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टी. नाही कसं आहे की आम्ही लहानपणी सुट्ट्या झाल्या की आम्ही गावी जायचो बाबळगावला, आणि बाबळगावमध्ये सगळे जे गावातली जी मुलं असायचे ते घरी यायची, आम्ही त्यांच्या घरी जायचो, आम्ही क्रिकेट टीम असते 2-2 महिने आम्ही एकत्र खेळायचो. आता ते सगळं झाल्यानंतर क्रिकेट टीम्स बनवायचो आम्ही ग्रामीण भागातले क्रिकेट टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करायचो आम्ही, म्हणजे पानचिंचोली गावात जाऊन क्रिकेट टुर्नामेंट खेळायचं. तिथं शेतात रानात फक्त स्टंप लावून तिथं कॉर्क बॉलनी खेळायचं, कॉर्क बॉल टिकतो 4-4 मॅचेस, आणि नंतर ती टुर्नामेंट हारली की मग 4 टीमची दुसरी टुर्नामेंट, असे टुर्नामेंट शोधत आम्ही टूर करायचो गावागावात. आणि हे जे मित्र आहेत पुढे जाऊन कोण कारखान्यात नोकरीला लागलं, कोण शाळेत नोकरीला लागलं, मी ॲक्टर झालो. नंतर जेव्हा गावी झालं तर मग त्यांचं पर्स्पेक्टिव्ह बदलतं, अरे हा तर हे तर आपल्यावर होतं आता ॲक्टर, पण ते जरी झालं ना त्यांच्या डोळ्यातलं प्रेम ना तेच होतं. आणि तुमची मातीशी असलेली जी नाळ पुरलेली आहे ना ती कायम महत्वाची वाटते आणि तुम्ही खूप रुटेड आहात आणि त्यातला तुमचं एक आपलेपण आहे. नाही कसं आहे ना, मला असं वाटतं की रुटेड असण्यासाठी ना मातीशी जी नाळ आपण जोडतो ती माती ना गावात आहे, शहरात कॉन्क्रीट आहे. खरं आहे, तिथे काहीच रुजत नाही. प्रॉब्लेम तिथे आहे. तुम्हाला जर जुळायचं असेल ना मातीशी तर आपल्या गावी जावं. प्रत्येकजण मुंबईत आहे ना, त्यांना कुठल्या तरी गावातून येतो, मुंबईत जरी जन्माला आला असेल पण आपलं एक गाव असतं, तिथं जाऊन शेतात राहून छोटं का घर असणार मोठं घर असं जे असेल ते, जोपर्यंत तुम्ही ते अनुभवत नाही ना तोपर्यंत ते तुमच्या रक्तात येत नाही.